मी उद्या अजित पवारांची भेट घेणार. अक्का आणि आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये संताप व्यक्त करत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध करत अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांनी मोर्चे काढले. देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. विधिमंडळात त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर या प्रकरणी आरोपीला अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. त्यातच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि DPDCमधील घोटाळा प्रकरणावरून सुरेश धस आक्रमक झाले आहेत आणि या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गेल्या 5 वर्षातील चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार धस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडचे कलेक्टर अविनाश पाठक यांची भेट घेतली आणि या संदर्भात धस यांना प्रश्न विचारला असता नियोजन विभागाने 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या आहेत. याबाबत मी अजित पवारांशी चर्चा केली आहे. मी अजित पवारांची भेट घेऊन 5 वर्षांच्या प्रशासकीय मान्यता चेक करण्याबाबत बोलणार आहे. कारण सर्वाधिक जास्त घोटाळा 2019मध्ये झाला आहे, तर 72 कोटींच्या घोटाळ्याची यादी मी स्वतः अजित पवारांना दिल्याचं धस यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 ते 2022-23 सर्वत्र सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. सध्या नियोजन विभागाने केवळ 2024 आणि 25ची चौकशी लावली आहे. मी उद्या अजित पवारांना विनंती करणार आहे, मागील 5 वर्षांची चौकशी करा. कारण 25 जून 2023पर्यंत सर्वात जास्त बोगस बिले काढण्यात आली आहेत, असंही धस यांनी म्हटलं आहे. हे बघा, या नावांची एसपीला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेलं आहे. महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी एसपी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जी आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशा प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली दादा. अविनाश पाठक यांनी भेट घेतली. त्यांनी जे नियोजन साहेब यायला लागले, नियोजन विभागाने जे 2 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते. मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे. 2 वर्षाच्या नाही, 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत. कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला. परंतु सीएम साहेब 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा. नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली. मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी. कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केलाय. आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं. मग ते गोंधळ बंद झाला, पण तो गोंधळ तिथपर्यंत होता. 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.